नमस्कार. मी अजित पाटके पाटील, कार्यकारी अध्यक्ष आम आदमी पार्टी महाराष्ट्र. आज या ठिकाणी धाराशिव, लातूर, सोलापूर या भागातील सर्व कार्यकर्त्यांच्या आम्ही बैठका घेत आहोत आणि याचा उद्दिष्ट हा आहे की येणाऱ्या निवडणुकामध्ये आम आदमी पार्टी महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये इंडिया आघाडीचा एक प्रमुख घटक पक्ष आहे आणि त्या अनुषंगाने इंडिया आघाडीचा प्रत्येक उमेदवार प्रत्येक मतदारसंघात निवडून आला पाहिजे. त्यासाठी आम्ही ग्राउंडवर काम करत आहोत. सर्वस्व त्यासाठी आम्ही देत आहोत. BJP सरकारचं जे हे केंद्र सरकार आहे हे शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे, सर्वसामान्यांच्या विरोधातलं आहे. ठराविक उद्योगपतींना फक्त धंदा द्यायचा आणि त्या माध्यमातून पार्टीला चंदा घ्यायचा आणि विरोधकांना ED CBIचा फंदा द्यायचा, अशा पद्धतीने हे सरकार काम करत आहे. माननीय अरविंदजी केजरीवाल, मनीषजी सिसोदिया, ज्यांची ओळख या जगाने शिक्षणामध्ये क्रांती करणारे, आरोग्य क्षेत्रात क्रांती करणारे माणसं म्हणून घेतली, त्यांना तुम्ही जेलमध्ये टाकतायत का? तर तुम्हाला भीती वाटते की हा पक्ष, हे माणसं आपल्याला पुढं जाऊन सक्षम पर्याय या भारताला देतील आणि BJPचं सरकार ते घालवू शकतात, म्हणून तुम्ही हा त्रास देतात. आणि दुसऱ्या बाजूला ज्यांच्यावर तुम्ही आरोप करतात त्यांना तुमच्या वॉशिंग पावडरने धुवून जनतेसमोर प्रस्तुत करत आहात. याविरुद्ध आम आदमी पार्टी सक्षमपणे या ठिकाणी आवाज उठवत आहे आणि त्याच निमित्ताने या येणाऱ्या लोकसभा निवडणुकामध्ये BJPचं सरकार घरी पाठवणं आणि इंडिया आघाडीचे उमेदवार सगळीकडनं निवडून आणणं ही आम आदमी पार्टी महाराष्ट्राची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही काम करत आहोत. आज जर बघितलं तर निवडणुकांमध्ये जे विषय चर्चेला आले पाहिजे, बेरोजगारीचा विषय असेल, महागाईचा विषय असेल, शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या भावाचा विषय असेल, याच्या विरुद्ध न करता कुठेतरी धार्मिक ध्रुवीकरण करायचं आणि नको ते विषय चर्चेत आणून लोकांच्या भावना भडकवण्याचं काम जे या निवडणुकांमध्ये होत आहे, हे डावलून आपल्याला देशाचा विकासाचे, तरुणांचे प्रश्न घेऊन गेलं पाहिजे, शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन गेलं पाहिजे, ही आम आदमी पार्टीची भूमिका आहे. आणि त्याच भूमिकेतून आम्ही इंडिया आघाडीचे या महाराष्ट्रातील सर्व उमेदवार निवडून आणावेत ही आम्हीसुद्धा जबाबदारी घेतली आहे आणि त्याच निमित्ताने सर्व कार्यकर्ते ग्राउंडवर आम्ही काम करत आहोत. आम्ही यामध्ये विविध प्रकारे, म्हणजे इंडिया आघाडीच्या सभांमध्ये आमचं योगदान आहे, रॅलीमध्ये आम्ही सहभागी होत आहोत, जागोजागी या भारतामध्येच आम्ही जेल का जवाब वोट से हे अभियान राबवत आहोत की अगदी डोर टू डोर माध्यमातून असेल, मतदारांमध्ये संपर्क असेल, कॉर्नर सभा असतील, या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी काम करत आहे. इंडिया आघाडीबरोबरही काम करत आहे. आमच्या पद्धतीने सुद्धा आमची यंत्रणा राबवून आम्ही ह्या भूमिका आम आदमी पार्टीची, इंडिया आघाडीची आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे हे हुकुमशाहीचं जे सरकार आहे, संविधानाला घाला घालण्याचं जे सरकार आहे BJPचं, त्याच्या भूमिका घेऊन आम्ही अगदी डोर टू डोर पद्धतीने सुद्धा हे कॅम्पेन राबवत आहोत.